अंबरनाथमध्ये 208 संशयित मतदार सापडले आहेत आणि यावरती शिवसेनेच्या पदाधिकारी व उमेदवारावरती भाजप आणि काँग्रेसकडनं आरोप लावण्यात आलेले आहेत. नेमकं ते ज्या ज्या ठिकाणी मिळालेलं आहे त्या कृष्णा हॉलचे मालक म्हणजेच अंबरनाथमधील जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचे पती कृष्णा रसाळ पाटील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, तुमच्यावरती आरोप लावण्यात आलेला आहे की हे जे मतदार आहेत तुम्ही बाहेरनं आणलेले आहेत मतदान करण्यासाठी आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी देखील भाजपने मागणी केलेली आहे. मी ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाटील, कृष्णा मॅरेज हॉलचा संचालक, तसंच माझे तिन्ही मुलं ॲडव्होकेट रोहन रसाल पाटील, आशुतोष रसाल पाटील, केवल रसाल पाटील आणि करुणा रसाल पाटील हे या कृष्णा मॅरेज हॉलचे संचालक आहेत. आम्ही 2012पासून कृष्णा मॅरेज हॉल अत्यंत स्वस्तामध्ये या लोकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देत आहे. आम्ही 2025ला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून शिवसेना पक्षाची उमेदवारी मिळवली. त्या प्रत्येक भाषणामध्ये मी कृष्णा मॅरेज हॉल हा लोकांना 50% डिस्काउंट देण्याचं मी भाषण करतो आणि लोकांना डिस्काउंटची पावती देतो. असं असताना गुलाबराव कलुंजेचा मुलगा अभिजित करुंजले व प्रदीप पाटील यांची युती झाली आणि त्या युतीमध्ये त्यांच्या पायाखालची वारू सरकली आणि त्यांनी माझ्यावर जो आरोप केला का मुस्लिम समाज हा बोगस वोटिंग करण्यासाठी आलेला आहे आणि मुस्लिम समाज हा वोटिंग करणार आहे. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की ज्या टायमाला मुस्लिम समाज असतो तो दहशतवादी नसतो आणि तो कधीही आपला हे नसतो. त्याच्यानंतर मुस्लिम समाज जर समजा वोटिंगला आला असेल, त्याला जर पकडला गेला असेल तर त्याला ती कारवाई होणे जरुरी आहे. पण तसं काही करताना त्यांचं लग्न होता, त्यांचा ओलिमा होता आणि त्यांच्या याच्यामध्ये प्रवेश करून आणि त्यांना बलजबरी धमकावून त्यांना मारून त्याही जे अतिक्रय केलेलं आहे त्याला कायदेशीर मी नोटीस पाठवणार आहे. पण तुम्ही बघितलं पण त्या ठिकाणी सगळे मुस्लिम समाजाचे आहेत. मुंब्रा, त्याच्यानंतर भिवंडी, मालेगाव या ठिकाणून त्यांनी आणलेले आहेत आणि शिवसेना बोगस वोट करण्यामध्ये नेहमीच त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे असं देखील आरोप गुलाबराव करुंजले यांनी केला. हे गुलाबराव करुंजले खोटे बोलत आहेत. खोटं बोला आणि रेटून बोला. हा फ्रायडे मार्केट आपल्या बाजूला जो घडतो हे समाज कुठून येतो, त्याला पैसे कोण घेतो? तो 200 रुपये या पर दुकानाचे घेतो. तो सगळा मुस्लिम समाज मुंब्रा, कलवा, कल्याणवरून येतो आणि आमच्या या गावामध्ये तो व्यवसाय करतो. व्यवसाय करण्यासाठी कायदेशीर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचं त्या मत जे आलेले आहेत त्यांच्याशी काय संबंध आहे? माझं त्यांचा असं संबंध आहे, ते गिराईक आहेत आणि मी मालक आहे. त्यासाठी त्यांनी माझ्याकडनं त्या लोकांनी ती बुकिंग केली होती की आमचे गेस्ट येणार आहेत तर तुम्ही आमची सोय करा. तर तिथे सोय म्हणजे काय, त्या हॉलमध्येच आम्ही त्यांना झोपण्याची व्यवस्था केली होती. त्यांचं ते जेवण चालू होतं आणि आले होते ते 10 वाजता आणि या लोकांनी 10:30लाच ते प्रकरण घडून आणलं. अशा मुस्लिम समाजाचे आमच्याकडं आज 20 तारीख आहे. त्या 20 तारखेला 2 मुस्लिम समाजाचं लग्न होतं आणि त्यातल्यापैकी एक होता आणि एक गुप्ता म्हणून आहेत. यांचे लग्न नेहमी रात्रभर चालतात. एक UP समाजाचं लग्न पहाटे होत असतो. अशा लोकांची राहण्याची कुठेच अंबरनाथ शहरामध्ये वस्ती नाही आहे, हॉटेल नाही आहे. मग ती सेवा आम्ही कृष्णा मॅरेज हॉलच्या माध्यमातून पुरवत आहे. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, आरोप लागलेले आहेत. तुम्ही भाजपमध्ये होतात, भाजपमधनं इकडे आलेत. नेमकं तुमच्याबरोबर करायचं कारण काय आहे? कारण युतीमध्ये आहात. आमची भाजपाची युती नाही आहे. आमची स्वतंत्र लढत आहे भाजपाबरोबर आणि काँग्रेसबरोबर. पण भाजप आणि शिवसेना एकवटलेले आहेत आम्हाला हरवण्यासाठी. कारण मागच्या 2015ला करुणा रसाल पाटील अंबरनाथ शहरामध्ये सर्वात जास्त मतांनी जिंकून आलेली होती आणि माझ्या दुसऱ्या मुलाला तिथे आम्ही जो पारंपरिक मतदारसंघ तिथं आम्ही तो वॉर्ड काँग्रेसला सोडला होता. असे असतानासुद्धा आज आमच्याकडं भरपूर मतं आहेत. आम्ही कमीत कमी 3,500-4,000 मतं घेऊन आम्ही आज विजयी होणार आहे. पण जो आरोप केलेला आहे भाजपाने, यांच्या पायाखालची वालू सरकलेली आहे आणि भाजप किती स्वच्छ चारित्र्याचा पक्ष आहे हे मी माझ्यासारखा जुना जाणता कार्यकर्ता जाणू शकते. भाजप बोलतं की इकडे टप देणारी, शिवसेनेला टप देणारी फक्त भाजप एकच पार्टी उरलेली आहे आणि हे नेहमीच बोगस मतदान करतात असा आरोप तुमच्यावरती लावलेला आहे. सर, भाजप एकच पक्ष जर उरला असता मग त्यांनी काँग्रेसला जवळ का घेतला असता? काँग्रेसची का युती करून ते आज शहरामध्ये फिरतात? त्यांचं साठोलोटं शहरामध्ये उघड झालेलं आहे आणि ते स्वतंत्र नाही. मी असं तुम्हाला सांगू इच्छितो, भाजपाचा एकही सीट अंबरनाथ शहरात
येणार नाही. त्याला कारण असं आहे की जुने जाणते सर्व कार्यकर्ते भाजपला सोडून गेलेले आहेत. एकाधीरशाही बोलतात तशी एकाधीरशाही त्याला त्याची सून, त्याचा मुलगा, दुसरा एक मुलगा, तो स्वतः या एकाच घरामध्ये पक्ष एकवटला. भाजप पक्ष हा स्ट्रॉंग आहे या ठिकाणी. काय वाटतं? आणि भाजप व्यक्ती तुम्ही होता तिकडनं बाहेर पडलेत, तुमचं काय मत आहे भाजप व्यक्ती? भाजपला मी 2015ला अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातून 5 सीट जिंकून आणून दिले होते. पूर्वेला 5 सीट आले होते, असे आमचे 10 सीट आले होते जिंकून. पण गुलाब करुंजले आल्यामुळं पक्षाची वाताहत झालेली आहे. पक्ष कुठे उरलेला नाही. सर्व जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे, घरी बसलेले आहेत. कारण गुलाब करुंजलेच्या मागे कोणी नाही आहे. तो फक्त पैशाच्या जीवावर पोस्टर बॅनर लावतो, पण मतदार कुठेच दिसत नाही. आता काय भूमिका असणार आहे तुमची? मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवीन. त्यांनी माझ्या हॉलमधील आलेला सामान्य नागरिकांना मारलेलं आहे, झोडलेलं आहे, त्यांचे कपडेसुद्धा फाडलेले आहेत. मी त्यांना मानहानीचा पण दावा दाखल करणार आहे आणि त्या केसमध्ये त्यांना त्या केसमध्ये त्यांना हे करणार, नोटीस पाठवणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 208 संशयित मतदार नेमके कोण आहेत याचा तपास पोलीस करत असेल तरी आरोप प्रत्यारोपचा फेरा आत्ताही सुरू आहे. भाजपकडनं फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाते, तर शिवसेनेकडनं कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवणार असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आणि असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.